यामध्ये आपल्याला पालेभाज्या टाकायच्या आहेत। चला तर तुम्ही बघू शकता मी पालेभाज्या घेतलेल्या आहे। तर हिरवी मिरची मी स्किप करणार आहे, तर हिरवी मिरची मी टाकणार नाही आहे, तर सॉरी हिरवी मिरची मी घेतली होती। तर मी नुसती लाल मिरची आणि आपली शिमला मिरची, गाजर, मुळा आणि तुम्हाला माहिती आहे का गाजर, मुळा, टॅमॅटो आणि हे मुलांसाठी खूप हेल्दी असतं, तर मुलांनी खायला पाहिजेत हे। तर चला, कारण ना खूप साऱ्या मुलांना आता ना प्रॉब्लेम होतात, कोणाला गुडघ्याचे प्रॉब्लेम होतात, कोणाला डोळ्याचे होतात, कोणाला डोक्याचे होतात। तर चला, आणि अशक्त मुलं खूप होतात, तर हा नाश्ता खूप हेल्दी आहे, तर तुम्ही नक्कीच बनवून बघा। तर चला, आपलं बेटर कसं झालं आपण बघणार आहे। तर खूप छान आपलं बेटर तयार झालं होतं। तर आपल्याला हे सगळं कापलेल्या वस्तू आहेत ना ते मी पूर्णपैकी यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता तर सर्वपैकी छानपैकी ॲड झालेले आहेत। आणि याला ना माझ्या हातामध्ये मोबाईल होता, माझ्या ट्रायपॉडला काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे माझा मोबाईल खूप दिवसापासून मी हातातच घेत आहे, कारण ना तो खूप महाग आणला होता मिस्टरांनी आणि त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, तो ते इथं भेटत नाही। तर चला, सर्व याच्यामध्ये आपलं मीठ राहिलं होतं, तर आपण मीठही टाकून घेतलेलं आहे चवीनुसार। तर मी अर्धा चम्मच पोहे खायच्या चम्मचने मीठ टाकलेलं आहे यामध्ये। तर बघू शकता तुम्ही आपला असा हेल्दी नाश्ता मस्त तयार होत आहे। तर चला, मी ना एका गॅसवरती ना एक तवा टाकून घेतलेला आहे। तर हा ना चिटकत नाही, काहीच नाही। हा माझा भाकरीचा तवा आहे, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी मी बनवते यामध्ये। तर हा तवा आहे हा। तर चला, गॅसवरती मी मग नंतर तवा ठेवून ना बारीक गॅसवरती त्याच्यावरती तव्यावरती ना एक चम्मच पोहे खायच्या चम्मचनी ना तव्याला तेल लावून घेतलेलं आहे। नंतर आपलं बेटर टाकून घेत आहे मी, बघू शकता तुम्ही। तर तुम्ही ना छोटा मोठा बनवू शकता तर तुमच्या अनुसार। तर चला, गडबड असेल तर तुम्ही मोठे मोठे असे पतले साईजमध्ये बनवू शकतात। तर मी छोटे छोटे बनवलेले आहे, कारण ना आमच्या घरी छोटेच आवडतात आणि मुलांनाही छोटे आवडतात, तर मुलांसाठी तुम्ही नक्कीच छोटे बनवा। तर चला, कसे वाटले आमचे डोसे नक्कीच मला सांगा। तर हा उत्तप्पा बोलू शकता, मसाला डोसा बोलू शकता तुम्ही, आणि खूप हेल्दी आहे आणि खूप खमंग होतोय आणि मुलं खूप आवडीने खातात, छोटे मोठे खूप आवडीने खातात, असं काही नाही। तर मुलांसाठी खूप हेल्दीचा आहे हा, कारण आपण मोठे सर्व काही पालेभाज्या खाऊ शकतो, पण मुलांसाठी खूप हेल्दीचा नाश्ता आहे। तर तुम्ही हा नक्कीच बनवा आणि मुलांसाठी स्पेशली हा नाश्ता खूप छान आहे। तर चला, बघू शकता तुम्ही इझिली पलटू शकतो हा। तर चला, नंतर मी आजूबाजूने थोडंसं तेल सोडलं होतं आणि बारीक गॅसवरती होऊ दिला। प्रत्येक गोष्ट आपली बारीक गॅसवरती होऊ द्यायची, कारण की बघू शकता तुम्ही खरगोज असा बारीक गॅसवरती भाजलेला आहे। तर बघू शकता तुम्ही, खालूनही करपलेलं नाही न वरतून करपलेलं नाही, गडबड करायची नाही। तर बघू शकता तुम्ही इतका हेल्दी नाश्ता आपला तयार होऊ शकतोय। तर खूप आपल्या म्हणजे आपल्या संसार जो आहे आणि जो आपले घरातले मेंबर आहे त्याची काळजी घेणं आपल्या हातात असते। तर चला, नक्कीच तुम्ही हे बनवून बघा, आणि मी खूप हेल्दी रेसिपी देत असते, तर तुम्ही नक्कीच माझ्या रेसिपी बघा। माझ्या रेसिपीसाठी तुम्ही सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। तर चला, तर माझी रेसिपी तुम्ही बघू शकता, तर खूप छान आहे आणि खूप हेल्दी आहे। तर बघू शकता तुम्ही, नक्की माझी रेसिपी बनवून बघा, आणि दुसरंही मी पलटून दाखवलं तुम्हाला। तर चला, आपला पहिला जो आहे उत्तप्पा तो तयार झालेला होता, दुसराही बनवून घेतला मी आणि तिसरा पण बनवून घेणार आहे। तर चला, तोपर्यंत तिसरा डोसा टाकून घेत आहे मी, मसाला डोसा बोलू शकता तुम्ही। याचं नाव तुमच्या आवडी अनुसार तुम्ही ठेवू शकतात, आणि बघू शकता तुम्ही, हातात घेऊन दाखवते मी, खूप हेल्दी आहे, मोडत नाही, तुटत नाही आणि खूप हेल्दी होतो। तर तुम्ही कमी जास्त याचं ते करू शकता छोटे मोठे। तर चला, कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला, यूट्यूब फॅमिलीला माझं एकच सांगणं आहे की खूप साऱ्या रेसिपी मी बनवत आहे, मला रेसिपीची खूप आवड आहे, तर माझ्या रेसिप्या सर्वांना खूप म्हणजे आवडेल आणि सर्वांसाठी खूप हेल्दीचे आहे। तर माझं यूट्यूब फॅमिलीला सांगणं आहे की सर्वांना खूप माझ्या रेसिप्या सर्वांपर्यंत जाऊ द्या। तर चला, तोपर्यंत मी परत एक चांगली अशीच हेल्दी रेसिपी घेऊन येणार आहे। तोपर्यंत बाय बाय, यूट्यूब फॅमिलीला माझ्यात नवीन भेटूया।